नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वार तुमच्याबरोबर. पुन्हा एक नवीन विचार, की ज्यामुळे आज तुम्हाला पुन्हा एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न तुमच्या व्यक्तिगत विचाराला आणि तुमच्या एकंदरीत व्यक्तिगत करिअर डेव्हलपमेंटला आणि जिथे तुम्ही असाल तुमचं आयुष्य उत्तम पद्धतीने करण्यासाठी हा विचार मी घेऊन आलोय. आपण सगळेच लोक बऱ्याच वेळा किंबहुना प्रत्येक वेळी आपण असंच बोलत असतो, की नंतर करू. हा नंतर करतो. हे नंतर पाहू. हा जो नंतर आहे ना मित्रांनो, हा तुमचा नंतर हा कधीच येत नसतो. आणि त्यावरच आज मला तुम्हाला विशेष करून सांगायचं आहे, की जो नंतर जो आहे ना, हा नंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा थांबवला पाहिजे आणि त्याच्यावर काय काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, की आपला माइंडसेटच असा आहे, की लेट गो ऑफ दॅट माइंडसेट. हे बघूया नंतर. आपण अनेक वेळा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय म्हणजे तुम्ही पहा, जर तुम्ही स्वतःला जर आता तपासायला सुरुवात केली, असे कोणते-कोणते निर्णय तुमच्या आत्ताच्या आयुष्यापर्यंत तुम्ही नंतर करतो म्हणून घेतलेच नाहीत आणि ते घेतले नाहीत, तर त्याचे परिणाम काय झालेत? त्यामुळे तुमचं व्यक्तिगत नुकसान काय झालंय? याच्यावर थोडा जर तुम्ही विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, एखादी तुम्हाला संधी मिळालेली होती आणि तुम्हाला वाटलं, की नाही नंतर एक संधी घेऊ, कारण का ही आता व्यवस्थित चाललेली आहे गोष्ट. पण ती गोष्ट तुम्ही हातात न घेतल्यामुळे, ती संधी तुमच्याकडून गेल्यामुळे, ते नंतर करू म्हणणाऱ्या या विचारसरणीमुळे तुम्हाला आज बऱ्याच गोष्टीला खऱ्या अर्थानं दूर जावं लागलं असेल. मग तुमचं ते करिअर असेल, कुठलं एखादं पद तुम्हाला मिळणार असेल किंवा त्यामुळे तुमचा स्वतःचा उद्योग विकसित होणार असेल किंवा तुमचं एक असं सुंदर असं काम समाज व्यवस्थेला निर्माण करणार असेल, ते सगळंच्या सगळं पूर्णपणे बाजूला गेलं आणि कोणीतरी ते तुमची जागा घेतं. कारण नंतर तुम्ही करू म्हटला, की असे लोक जगात आहेत, असे लोक आपल्या अवतीभोवती आहेत, की ते आत्ता करू असे म्हणणारे. तेव्हा मग तुम्हाला आता कोणत्या बाजूनं विचार करावा लागेल. म्हणून जे नंतर करू म्हणतात, त्यांना नंतर या शब्दामागे लपवून पुढे ढकलत असतात. का? तर आतूनच तो विचार न करण्याचा, नाकर्तेपणाचा जो स्वभाव आहे, त्याला तुम्ही काय करताय? जपत असता आणि हे तुमचं एकंदरीत विचार करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा त्या गोष्टीकडे पाहण्याची जी पद्धत आहे, त्यामुळे तुमचं स्वतःचं शरीर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकत नाही. व्यायाम करायचा असेल, हां, मी नंतर करेन. अरे, सकाळी उठा. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शरीराला जपा. कारण तुम्ही आत्ता शरीराला जपलं, तर शरीर तुम्हाला पुढे जपणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काही लोक मी पाहतो, की सकाळी त्यांचं एज किती जरी झालं असलं, तर ते व्यायामाला बाहेर पडतात. व्यायाम वेळेवर करतात. ते नंतर कधी म्हणत नाहीत. पण मी असे बरेच असे अ, नव्यानं सुरू करणारी मंडळी पाहिली आहे. जानेवारीच्या 1 तारखेला सगळं काही घेऊन यायचं आणि व्यायामाला सुरुवात करायची आणि हप्त्याभरामध्ये म्हणजे अर्थात आठवड्यात ते पूर्णपणे थांबून जातात. म्हणजे याचा अर्थ काय? की मी व्यायाम नंतर करेन, मी नंतर शिकेन. असे कितीतरी लोक आहेत, की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी शिकायचं होतं. ते शिकायचं राहून गेलेलं आहे. मग ती ताई असेल, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, वडील असतील. या सगळ्यांना काहीतरी शिकायचं होतं. पण ते त्यांना शिकता नाही आलं. काहीतरी त्यांची व्यक्तिगत कारणं असतील, आर्थिक अडचण असू शकेल, कौटुंबिक अडचण असू शकेल किंवा अशा ठिकाणी ते असतील, की ते त्यांना शिकता नाही आलं. परिस्थिती तशी नसेल, पण एक सांगू, जर तुम्ही ठरवलं असतं त्या परिस्थितीत, तर तुम्हाला शक्य आहे. आणि अशक्य या जगात काहीच नाहीये मित्रांनो. अशक्य हा तुमचा फक्त तुमच्या असलेल्या माइंडसेटमध्ये आहे. मी नंतर करेन या प्रवृत्तीमध्ये आहे. आणि म्हणून मी म्हटलं असतं, "अरे, माझा व्यवसाय मी ना खूप छान पद्धतीने करू शकतो आणि तो वाढवेन." अरे, पण तो कधी? त्या व्यवसायासाठी तुझ्याकडे जे काही कौशल्य आहे, तर ते कौशल्य जर तू पूर्णपणे त्यामध्ये ओतलंस आणि तू आत्मसात केलेलं कौशल्य मित्रा जर खऱ्या अर्थानं विकसित करून माझ्या या व्यवसायाला काय-काय गोष्टी लागतात, त्या गोष्टीच्या अनुषंगाने त्या व्यवसायामध्ये जर पूर्णपणे लक्ष देऊन त्याला आवश्यक असलेल्या बाबी पुरवल्या, तर निश्चित तुमचा व्यवसाय वाढल्याशिवाय राहणार नाही. आता बरेच उद्योजकांच्या बाबतीत
असं होतं की नाही, मी फर्स्ट जनरेशन आहे, नाही माझ्या आईवडिलांचा आहे व्यवसाय, आणि मग या दोघांमध्ये काय होतं, की मी आहे यात सुखी आहे. नाही, काही उद्योजक मी पाहिलेत, की जे आहेत त्यात समाधानी आहे. ठीक आहे, त्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. अहो, पण तुम्ही जर उद्योग सुरू केला, त्या उद्योगाला जर आणखीन पुढे चालना दिली तुम्ही, तर तुम्ही एक चांगले उद्योजक होऊ शकता, एक उद्योगपती होऊ शकता. कारण तुमच्याकडे ते आहे ते तुम्ही सुरू केलं. हो, तुम्हाला अपार कष्ट झालेलं आहे. हे काही कोणी विसरणार नाही, किंवा आम्ही जाणतो, कारण माहिती आहे एखादा उद्योग उभं करणं काही तोंडची गोष्ट नाहीये. आला आणि कोणीतरी उद्योग सुरू केला. इव्हन आई वडिलांचा उद्योग सुद्धा सांभाळणारी मुलं त्या पद्धतीने आज आपल्याला दिसत नाही. कारण त्यांची काहीतरी आवड वेगळी आहे, किंवा त्यांनी ते कौशल्य प्राप्त केलेलं नसतं, जे त्यांच्या आई वडिलांनी कौशल्य प्राप्त करून तो विकास केलेला असतो. तेव्हा माझा व्यवसाय मी वाढवेन, पण तो नंतर. नाही, आता माझं चाललंय बघू नंतर. असे कितीतरी उद्योजक खऱ्या अर्थानं संध्या येऊन सुद्धा ते मोठे उद्योजक होऊ शकलेले नाहीत. पण काही मात्र अजूनही कष्ट करतात, अपार कष्ट करतात आणि आपला उद्योग विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, की तुम्ही मोठे होऊ शकता, मोठे उद्योजक होऊ शकता, पण त्यासाठी नंतर हा शब्द तुमच्या विचारातून तुम्ही काढून टाका. कारण नंतर हा कधीच तुम्हाला येत नसतो. वेळोवेळी तुम्ही वेगानं गेलं पाहिजे. आज एवढा वेग वाढलेला आहे आणि त्या वेगामध्ये जर तुम्ही मागे राहिलात, तर मित्रांनो, तुम्हाला विकास साधता येणार नाही. तेव्हा मला विश्वास आहे, की जे मी आज तुम्हाला बोलत आहे, की नंतर हा शब्द आज जर तुमच्या विचारामध्ये आला, तर लागलीच त्याच्यावरती विचार करा. अरे, नंतर केलं तर माझं काय-काय नुकसान होणार आहे. तुम्ही 360 डिग्री विचार करायला सुरुवात आजपासून केली पाहिजे मित्रांनो. आहे त्यात समाधानी असाल, तर माझं काही मत नाही. तुम्ही समाधानी राहा, आनंदित राहा आणि असाल तर गॉड ब्लेस यू. पण तुमच्याकडे असलेल्या या कौशल्याचा, तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी होत असेल, तर तुम्ही करावा अशी तुम्हाला विनंती आहे. कारण तुमचा उद्योग इतरांच्या हाताला काम देतो, समाजाचं परिवर्तन करतो आणि आर्थिकदृष्ट्या राज्य आणि राष्ट्र याला विकसित करतो. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तेव्हा तुम्ही ज्या उद्योगात पडू इच्छिता असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये काही उद्योगाची कल्पना असेल, तर ताबडतोब तुम्ही त्याच्यावरती नियोजन करा. योग्य लोकांना भेटा. कारण आज बरेच लोक वेगळ्या लोकांचा सल्ला घेतात आणि आपल्या उद्योगामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपला उद्योग विकसित करतात. असे अनेक उद्योजक आता वेगवेगळ्या पद्धतीने या भारतामध्ये पण आहेत आणि भारताबाहेर पण आहेत, की जे एकमेकाचा सल्ला घेतात आणि आपल्या उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन उद्योग निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांना चांगलं यश येतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे, ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, त्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. बँक्स सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने एंटरप्रेन्योरियल पर्स्पेक्टिव्ह मधून तुम्हाला कर्ज देतं. आणि या सगळ्या सुविधाचा उपयोग जर तुम्ही तुमच्या उद्योगासाठी केलात, तर तुमच्यातला उद्योजक तुम्ही मारू नका, तर त्याला जिवंत ठेवा आणि नंतर हा शब्द तुमच्या विचारामध्ये, तुमच्या कल्पनामध्ये सुद्धा तुम्ही कधी आणू नका. असंच मी एवढं म्हणेन. तर काय मित्रांनो, मग आज ठरवणार ना, काही केलंय किंवा करायचंय आणि मी ते करू इच्छितोय, ते मात्र तुम्ही करायला तयार होऊ शकता. तर मित्रांनो, मी स्वतःचा विकास मी जो करत असतो, असं तुम्ही त्या पद्धतीने लोकांना सांगत असता, किंवा मी माझा स्वतःचा विकास या पद्धतीने करत असतो. पण तुम्ही जर विचार केला, तर तुमच्या विकासामध्ये, माझ्या या व्यक्तिगत विकासामध्ये कधी-कधी तुम्ही नंतर-नंतर गोष्टी केल्यात किंवा नंतर करतो म्हणालात, तर लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टी तुमच्या राहून गेल्या. खरं आहे ना? म्हणून स्वतःच्या विकासावर काम करणे नंतर हे नकोय, ते आत्ताच करा. परंतु हा जो तुमचा नंतर आहे ना, तो हळू तुमची सवय बनतो. हां, चालढकल करणे, बघू नंतर म्हणणे, या स्वभावाला, कारण शेवटी तुम्हाला तुमच्या मेंदूला वापरायचं आहे. तुम्हाला तुमच्या असलेल्या कलागुणांना विकसित करायचं आहे आणि हा आळस झटकला पाहिजे. हा आळस विचार आहे. हा तुम्हाला आळशी बनवतो आणि तुमच्या प्रगतीला रोखणारा विचार आहे. तेव्हा मित्रांनो, ती सवय आपल्याला नकळत आपल्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरते, जी आपल्याला आपल्या स्वतःच्या विकासापासून दूर नेते. निश्चित बघा, कोणत्या-कोणत्या गोष्टी तुमच्या आता तुमच्यापासून दूर गेलेल्या आहेत. काही इथं तत्वज्ञान नाहीये, वास्तव आहे, की तुम्ही काही शिकायचं राहून गेलंय का?
वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला असं वाटतं की मी चांगली पाककृती करतो, मग या पाककृतीमधून मी काहीतरी चांगलं काही निर्माण करू शकतो किंवा शकते. असं जरी कोणी असेल तर त्यांना अजूनही संधी गेलेली नाहीये. कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, वेगवेगळ्या गृहिणी, वेगवेगळे जे घरी लोकं होती, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी तयार केली आणि त्यांना तिथे त्या परिस्थितीने काय केलं, कंपेल केलं, भाग पाडलं. म्हणजे ते नंतर-नंतर म्हणणारे आपोआपच त्यावेळी ते कामाला लागले आणि त्याचा फायदा हा त्यांच्या पाककृतीमध्ये झाला आणि ते व्यवसाय करू लागले, पैसे कमवू लागले. म्हणजे थोडक्यात काय, संकटामध्ये तुम्हाला संधी मिळते, पण संकटातली संधी तुम्ही रूपांतरित केली पाहिजे. ती संधी खऱ्या अर्थानं तुम्ही प्रायोगिक तत्त्वावरती आणली पाहिजे, तरच तुमचा नंतर तिथे थांबणार नाही. म्हणून तुम्ही नेहमी आज आपण घेतलेल्या कृतीतून जन्माला अनेक गोष्टी नवीन-नवीन आणू शकतो. म्हणून आज आपण काय करायचंय? आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं काय आहे आणि कशा पद्धतीने मी केलं पाहिजे? जेव्हा तुम्ही या विचारानं प्रेरित होऊन असता ना मित्रांनो, तेव्हा आज कृतीतील उतरणे म्हणजेच एकदम मोठा बदल करणे नव्हे. लगेच तुम्ही विजयी झालात असं नाही. पण याचा अर्थ असा आहे, की आज एक छोटा निर्णय जो काही घेतला आहे, मला उद्योग निर्माण करायचा आहे, मला कौशल्य विकसित करायचं आहे, मला एक नवीन गोष्ट शिकायची आहे, मला एक जे मी नियोजित केलं होतं ते मला पूर्ण करायचं आहे. आज एक पाऊल पुढे टाकणं आणि सगळ्यात महत्त्व आजच्या कामात टाळाटाळ थांबवणं आणि आज जबाबदारी स्वीकारणं म्हणजेच तुम्ही मी उद्या करेन या विचाराला थांबवणं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा विचार बदलवाल, ते काम आजच आपल्या हातात घ्या आणि तुम्हाला जे हवंय ते करा. उदाहरणार्थ, आज अनेक असे विद्यार्थी आहेत, की ज्यांना की मी हे अभ्यास करू का नको? मी या गोष्टी ॲडिशनल शिकू का नको? तर आज तुम्हाला सांगायला हरकत नाही. तुम्ही ॲडिशनल कौशल्य शिकल्याशिवाय, अनेक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला या जगामध्ये सर्व्हायव्हल होणं फार कठीण होणार आहे. जर तुम्ही इंजिनिअर असाल, तर तुमच्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या असलेल्या सर्टिफिकेट्स, तुम्हाला कोर्सेस, त्या पद्धतीने नॉलेज डेव्हलप करावं लागेल. तुम्ही मॅनेजमेंटचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला ॲडिशनल सर्टिफिकेशन कोर्सेस करावे लागतील आणि ते पण प्रॅक्टिकल. आणि म्हणून मी थोड्या दिवसामध्येच मॅनेजमेंटच्या मुलांसाठी आणि विशेष करून ग्रॅज्युएट मुलांसाठी कौशल्य कसं विकसित करायचं याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळेल, की आयुष्य हे अत्यंत सुखकर आहे. आयुष्य अत्यंत उत्तम आहे. फक्त त्यासाठी तो मार्ग आहे. तो मार्ग मात्र तुम्हाला मिळत नसल्यामुळे तुम्ही बऱ्याच ठिकाणी विचलित होता आणि योग्य मार्गाने न जाता मित्राच्या किंवा कोणाच्या जे सांगण्यानं तुम्ही एखादा मार्ग निवडता. तसंच उद्योजकाच्या बाबतीत आहे. पैसे आहेत म्हणून उद्योग निर्माण करणारी लोकं आहेत. परंतु लगेच ते परत अडचणीत जातात. कोणीतरी प्रॉमिस केलं तुम्हाला, "मी तुला ऑर्डर देतो, काही काळजी करू नको, तू उद्योग चालू कर." अशी माणसं या पद्धतीनं या समाजात आहे. काही लोकांचं माझं त्या संबंधानं बोलणं झालं आणि ते म्हणाले, की "नाही, एकाकडून मला अशी ऑर्डर येणार होते." बरं, पण काय झालं सांगायचं? त्यांनी ती कंपनीच विकून टाकली. पहा, म्हणून कोणावरती विश्वास ठेवून आपण आपली कंपनी चालवायची नाही किंवा उद्योग सुरू करायचा नाहीये मित्रांनो. कारण लोक तुम्हाला कधी अडचणीत आणतील सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही तुमचं काम करत असताना चांगल्या लोकांसोबत काम करा. योग्य लोकं, कौशल्ययुक्त, ज्ञानी लोकं तुमच्या जवळ असली पाहिजेत. जेव्हा तुम्हाला काही करायचंय, सल्ला त्याचाच घ्या, की ज्याला त्या सल्ल्यातलं कळतं. बऱ्याच वेळा अनेक विविध तुम्ही जाहिरातींच्या माध्यमातून जाऊन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता, तेव्हा लक्षात ठेवा, आकर्षण हे चांगलं आहे. पण आकर्षणामध्ये जर व्हॅल्यू नसेल, तुमच्यामध्ये जर ते परिवर्तन करण्याची ताकद नसेल, तर अशा आकर्षणाकडे कधीही जाऊ नका. मग ते काहीही असेल. म्हणून सत्य काय? तर तुम्ही स्वतःला आधी समजा, मला काय करायचंय? व्हॉट आय वांट टू डू? मी काय केलं पाहिजे? म्हणून पहिल्यांदा एक काम करा, की हे नंतर मी करेन, हा विचार डोक्यातून काढा. हे मला आज केलं पाहिजे, हा विचार घ्या. मग हे मला आज करायचंय, तर मग हे आज करण्यासाठीचा शोध मला घेतला पाहिजे आणि शोध घेण्यासाठी योग्य कनेक्ट्स पाहिजे. योग्य लोकांची संगत तर पाहिजेच पाहिजे, पण योग्य लोकांच्या बरोबर तुमचं खऱ्या अर्थानं वार्तालाप झाला पाहिजे, बोलणं झालं पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल हे कसं योग्य आहे आणि आणखीन चांगलं योग्य मी कसं करू शकतो. या जगामध्ये
चुकीचं काही असतं तर ते एकच असतं की ते न समजण्यामुळे आणि त्या समजण्याच्या गोष्टी आपण खऱ्या अर्थानं समजून न घेतल्यामुळे आपल्याला त्या चांगल्या गोष्टीपासून दूर जावं लागतं. कारण आपण ते नंतर करू ही भावना वेळोवेळी पदोपदी आपल्याकडे असते. आज तुमच्याकडे सगळं काय, सगळ्यांकडे पैसा आहे, भरपूर काय आहे आणि तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केला की तुम्ही ते करू शकता. तरी पण तुम्ही वेळ नाही देऊ शकत. तुम्ही काय म्हणता, मला वेळ नाहीये. मला पुस्तक वाचायला वेळ नाहीये. मला ऐकायला वेळ नाहीये. म्हणून आम्ही डिजिटलवरती का आलो? आम्ही डिजिटलवरती येण्याचं कारणच हे आहे, की निदान तुम्ही जाताना, येताना जेव्हा तुम्हाला वेळ आहे, तुम्ही मोबाईलवरती 24 तास असतात. त्यामुळे आमच्यासारख्यांचे जे काही विचार जेव्हा तुमच्या कानापर्यंत पोहोचतील, ते तुमच्या हृदयात जावेत आणि तुमच्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वामध्ये उत्तम पद्धतीचे बदल व्हावे, हीच आमची इच्छा आहे. म्हणूनच आमचा उद्देशच आहे, की तुम्ही सुखी, समृद्ध आणि आनंदी व्हावं आणि म्हणून हा संपूर्ण जो प्रपंच आम्ही करत आहोत, तो फक्त तुमच्या विकासासाठी करतो. मग तुम्ही तो कसा घ्यायचा अर्थ, हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शेवटी तुम्ही मला, "अरे वाह! तुम्ही तो व्हिडिओ म्हणा." हो, कारण जे गरजू आहेत ते ऐकतील, ते लाईक करतील, ते सबस्क्राईब करतील आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते पाठवतील. अर्थात एकच गोष्ट आहे, की जे विषय आम्ही घेतलेले आहेत, हे विषय रोजच्या रोज वास्तव जीवनाशी निगडीत असे विषय आहेत, की जे कुठल्याही पद्धतीची परीक्षता नाही मित्रांनो. कारण वास्तवामध्ये जगणं आज आवश्यक आहे. कारण आमची पिढी पूर्णपणे तंत्रज्ञान बदलताना पाहिलेली पिढी आहे. आमची पिढी मध्य, आता जे एजमध्ये मुलं आहेत, त्यांची अवस्था मी पाहिलेली आहे. त्याचनंतर झेन परिस्थिती आम्ही पाहत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये ही आमची पिढी एक अशा पद्धतीची साक्षीदार आहे आणि म्हणून आम्ही हे विचार तुमच्याकडे मांडत आहोत. आणि आमची अजूनही इच्छा आहे, ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करायची इच्छा आहे, त्यांनी निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधावा. का? कारण आम्ही त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं कौशल्य प्राप्त केलेलं आहे आणि तुम्हाला योग्य दिशेनं दिशेनं जाण्यासाठी आम्ही योग्य दिशा तुम्हाला देतो. म्हणून आमच्याशी संपर्क करा. 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. माझ्या व्हिडिओ चॅनलचं नाव आहे मेंथॉर, MENTHOR. आणि निश्चित तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिलेले असतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांचा विकास करण्यासाठी तुम्ही त्यांना हातभार लावा. या व्हिडिओमधून त्यांनी स्वतः काही घेतलं, एक्स्ट्रॅक्ट केलं तरी खूप छान, किंवा हेच घेऊन इतरांशी चर्चा करावी आणि त्यांचा सल्ला घ्यावा तरीही खूप छान. पण तुमच्यामधला नंतर हा शब्द काढा. ते आजच करा, आत्ताच करा. मला विश्वास आहे मित्रांनो, हा देखील व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तो आवडणारच, कारण आपण वास्तव आहोत, वास्तवाशी बोलतो आणि तुमचं भलं व्हावं हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. चला मित्रांनो, पुन्हा आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. नवीन विषय असेल आणि अत्यंत साधे आणि सोपे मार्ग आणि साधे आणि सोप्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शेअर करणार आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही मला ऐकत आहात आणि तुम्ही ऐकत राहणार आहात आणि निश्चित मला तुम्ही संपर्क कराल, हा माझा विश्वास आहे. थँक यू. गॉड ब्लेस यू.